हाय, मी देविका. हो माहिती आहे. बाय द वे, आवाज खूप छान आहे तुझा. व्यक्ती समोर नसली ना की मग हे असं आवाजाचं कौतुक करावं लागतं. आय एम सॉरी, आय एम गिल्टी. पण खरंच तुझा आवाज खूप छान आहे. आश्चर्य आहे का? आय मीन, लोकांना तुझा आवाज आवडत नाही का? नाही, तसं नाही. पण आजकाल लग्न करताना लोकांच्या अपेक्षाच एवढ्या वाढलेल्या असतात ना की आवाज कसा आहे हे ऐकायला कोणाला वेळच नसतो. हॅलो हॅलो. हां हॅलो. आहेस का? हो आहे. अरे मग असं एकदम शांत काय झालास? नाही, काय झालं, मला असं वाटलं की मी तुला सगळ्या गोष्टी खऱ्या सांगितल्यात, पण एक महत्वाची गोष्ट तुला सांगायची राहून गेली. आय एम सॉरी, मी तुझ्या अपेक्षा खूप वाढवल्या असणार. काय झालंय ते सांगशील? मला लग्न करायचं नाही कधीच. काय? आय एम सॉरी. मी फार उशिरा तुला हे सांगितलं. मला कल्पना आहे तुला खूप मोठा धक्का बसला असेल. एक मिनिट. मग तू लवलग्न.com वर काय करतोयस? नाही, मी लवलग्न.com वर आधी नव्हतो. मी ऍक्च्युली विनयच्या अकाउंटवरनं तुझं प्रोफाईल बघितलं आणि मग माझं अकाउंट उघडलं. म्हणजे तू माझ्यासाठी लवलग्न.com वर अकाउंट उघडलंस? हो. आय मीन, नाही तुझ्यासाठी नाही, तुझ्याशी मैत्री करण्यासाठी अकाउंट उघडलं. हॅलो हॅलो, प्लीज काहीतरी बोल ना. म्हणजे तुला यानंतर माझ्याशी काही बोलायचं नसेल तर किमान तेवढं तरी मला सांग ना प्लीज. नाही म्हणजे तुझ्याशी मैत्री करायला आवडेल मला. तसा बोलण्यावरून तरी हुशार वाटतोयस आणि हँडसम ही आहेस. पण काय? पण तुला एक विचारू? नाही, तुला राग येणार नसेल तर. नाही प्लीज प्लीज, तू आत्ता या क्षणी मला शिव्या घातल्यास ना तरी मला काही वाटणार नाही. प्लीज बोल. ओके, मग मला सांग, तुला लग्न का करायचं नाहीये कधीच? ते मी तुला आत्ता नाही सांगू शकत. जर पुढे मागे तू माझी मैत्रीण झालीसच तर तुला सांगेन कदाचित. म्हणजे किमान ते कारण जाणून घेण्यासाठी तरी मला तुझ्याशी मैत्री करावीच लागेल, हो ना? थँक्स. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला
पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गप्पे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा! हो चल. आ!